28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राबगिल्ला सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। सेलू येथील नूतन विद्यालयातून सन 1972वा 10वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदान, सामूहिक गुरुदक्षिणेतून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून नूतनीकरण झालेल्या राबगिल्ला सभागृहाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 24 रोजी 1972 चे माजी विद्यार्थी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव वाडळकर, श्याम मणियार, उद्योजक रामप्रसाद गोडके, भगवान टेकाळे, डॉक्टर सुभाष परतानी, शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग मगर, शरयू मुळावेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया हे होते, तर व्यासपीठावर सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर, महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्ला यांची उपस्थिती होती। नूतन विद्यालयाच्या राबगिल्ला सभागृहाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। प्रास्ताविक सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी केले, सूत्रसंचलन अशोक लिंबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी, विद्यमान प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नूतन विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। हेमंतराव वाडळकर बोलताना म्हणाले, बालपणीची मैत्री ही ऊर्जा देत असते। राबा सभागृहांचे नूतनीकरण व्हावे ही आम्हा सर्व बालमित्रांची इच्छा होती। आम्हा 1972च्या SSC बॅचचा राबगिल्ला सभागृह नूतनीकरणाचा संकल्प सिद्धीस गेला यांचा आनंद आहे। उतारवयात बालपणीची मैत्री जगण्याची ऊर्जा असते असे ते म्हणाले। श्याम मणियार बोलताना म्हणाले, सेलू स्वप्नांची तसेच संस्कृती आणि संस्काराची नगरी आहे, तर नूतन विद्यालय हे सेलूचे हृदय आहे। नूतनमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो। इथे केवळ शिक्षण मिळत नाही, तर आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञान संस्काराची शिदोरी मिळते। विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणाचा पाया मजबूत होते असे प्रतिपादन श्याम मणियार यांनी केले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। उद्योगपती रामप्रसाद गोडके, डॉक्टर सुभाष परतानी, पांडुरंगराव मगर, शरयू मुळावेकर, भगवान टेकाळे सर आणि आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय बंधू भगिनींनो, माझे सर्वांना वंदन। सेलू एक छोटीशी नगरी, पण स्वप्नांची नगरी, पण मोठ्या स्वप्नांची आणि त्याहूनही मोठ्या संस्काराची आणि संस्कृतीची नगरी। आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्था म्हणजे सेलूचं हृदय। बाळपणाच्या मनावर उमटलेले ठसे माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही। तब्बल 54 वर्षानंतर त्याच ठिकाणी त्याच आठवणीच्या साक्षीने आज अतिथी म्हणून उभा राहण्याची संधी मिळावी, यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं। मला आठवत आहे की 1972 मध्ये जेव्हा आम्ही SSC परीक्षा पास केले आणि त्यावेळेस मला वाटतं जून जुलै 1972 मध्ये आमच्या ह्याच हॉलमध्ये सामूहिक सत्कार करण्यात आला होता। त्यावेळी 4थी 7वी आणि 10वीच्या 11वीच्या परीक्षेचे प्रथम श्रेणीमध्ये पास झाले होते, त्यांचा सत्कार झाला होता। त्यानंतर ह्या